अभिनेता गोविंदा हा रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये प्रचार करणार आहे। 4, 5 आणि 6 एप्रिलला रामटेक मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला जाणार आहे। 11 आणि 12 एप्रिलला यवतमाळ मतदारसंघामध्ये, 15 आणि 16 एप्रिलला हिंगोली मतदारसंघामध्ये गोविंदा प्रचार करेल। बुलढाणा मतदारसंघामध्ये 17 आणि 18 एप्रिलला शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा प्रचार केला जाणार आहे। अभिनेता गोविंदा आता महायुतीच्या उमेदवारांसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। प्रचाराच्या तोफा या ठिकाणी धडाडणार आहेत। अभिनेता गोविंदा आपल्याला पहिल्या टप्प्यातील प्रचारामध्ये आता उतरताना पाहायला मिळणार आहे। जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, अभिनेता गोविंदाची आता या पहिल्या टप्प्यातल्या प्रचारामध्ये एंट्री नक्कीच गुरु, कारण ज्याप्रमाणे गेल्या आठवड्यात गोविंदाने शिंदेच्या शिवसेनेत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आता गोविंदांना भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी, खास करून जे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी लावण्यात आलेला आहे। आणि त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील जे निवडणूक आहे 5 मतदारसंघामध्ये, त्यामध्ये ते गोविंदा उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरणार आहेत। 4 तारखेपासून हा त्यांचा प्रचार दौरा सुरू होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात जेव्हा त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्याचवेळी माजी मंत्री राम नाईक यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलेली होती। दाऊदच्या समर्थनाने त्यांनी निवडणूक जिंकली होती असा गंभीर आरोप केलेला होता गोविंदा यांच्यावर। आता त्याच्यानंतरच महायुतीच्याच उमेदवारांसाठी गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरत आहे। त्यामुळे नक्कीच भाजप जे काही म्हणतं की एकीकडे देशप्रेम आणि दाऊदचा जो प्रश्न आहे तो वारंवार उकरण्यात येतो, त्यानंतर गोविंदा प्रचारात उतरत आहे। त्यामुळे आता नक्कीच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या गोविंदांचे जे प्रचार करतात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो। बरोबर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।